गुड इव्हनिंग. तर मी आज आणलं आहे पाव किलो चिकन आणलेलं आहे आणि मी ते एकदम साधं सोपं बनवणार आहे. खोबरं पण टाकणार नाही, फक्त कांदा टोमॅटो आणि आपला गरम मसाला घालणार आहे, लाल तिखट टाकणार आहे, बाकी काही टाकणार नाही आणि एकदम चपाती बरोबर खायला झटपट तयार रेडी. तर चला आपण सुरुवात करूया. मी फक्त कांदा, तमालपत्र आणि टोमॅटो घेतलेला आहे. हे बघा, आता मी तेल टाकून घेतलेलं आहे 2 चम्मच. तर आपण आता तमालपत्र टाकूया त्याच्यामध्ये आणि आता कांदा टाकणार आहोत. आता टोमॅटो टाकून घेऊया. पण आता अर्धा चमचा मीठ टाकूया. थोडंसं टाकते अजून. आपण आता हळद टाकूया. आपण आता स्वच्छ धुतलेलं आहे. 3 ते 4 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतले. आपण डायरेक्ट टाकणार आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला काही मसाले नंतर घालायचे आहेत. आपण 5 मिनिटं झाकण ठेवू याच्यावरती. आपलं चिकन एकदम वाफेवर शिजत आहे आणि हे बघा, आता याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. धनिया पावडर टाकते अर्धा चमचा. आणि मी घरी बनवलेला मसाला टाकते. अजून थोडंसं टाकत आहे. आणि आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहेत. आम्ही घरी बनवून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, मोठी विलायची, स्टारफूल सगळं आहे, काळी मिरी वगैरे. तर हा मी अर्धा चमच टाकलेला आहे.
मी थोडीशी अद्रक पेस्ट टाकते. मगाशी मी विसरले टाकायची, जास्त नाही, थोडीच टाकते. रेडीमेड आहे ती. 1 मिनिट बेबी. तुमच्या चिकूला भूक लागली आता, तो जेवण मागतोय. 1 मिनिट. आता अजून 5-6 मिनिट आपण ठेवूया. तर हे बघा, आपलं सुक्कं चिकन तयार आहे. आत्ताच मी कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये, आणि एकट्या माणसासाठी ठीक आहे. तर कसं वाटतंय, आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे खायला, आणि मी तुम्हाला दाखवते. मी कसं सुक्कं बनवलं, पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही त्याच्यामध्ये, फक्त मसाले टाकलेले आहे. आणि हे बघा, आपला भात आहे, याच्यामध्ये भात शिजतोय. पलीकडे डाळ झालेली आहे, आणि चपात्या पण आहेत टोपल्यामध्ये 4-5. बघा, हे आहे मुगाच्या डाळीचं वरण. आम्ही मुगाची डाळच खातो. तर हे बघा, आपलं जेवण तयार आहे सगळं. मी तुम्हाला दाखवत आहे, बनून झाले. तर हे बघा, आपल्या चपाती, त्याच्यामध्ये भात आहे, गरमच आहे, अजून भात बनवलाय. हे बघा, याच्यामध्ये डाळ बनवली, चपात्या आहेत, आणि याच्यामध्ये भात आहे, गरम आहे अजून. तर याच्यामध्ये आपली टोपात डाळ आहे, आणि याच्यामध्ये आहे चिकन. ते पण मी थोडंसंच बनवलेलं आहे. तर हे बघा, पीस पण आहेत त्याच्यात, सुक्कंच बनवलेलं आहे पूर्णपणे. तर कसं वाटतं, आता मी ताटामध्ये घेणार आहे चपाती आणि भाजी, चिकनचं कालवण, आणि कांदा पण घेतला आहे खायला. आणि डाळ भात आहे, चपाती बरोबर चिकन खाणार. तर हे बघा, आता कसं वाटतं जेवण, नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता मला भूक लागली, खूप टाईम झाला, आज लेट झालं जेवण. चपाती बरोबर छान लागतं खायला. तर मी खात आहे आता. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.